गोटेकर ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय भाऊशेठ डिंगोरे साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात। मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी। वेताळ स्वामी मित्र मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। शहापूर तालुक्याचे उद्योजक सन्माननीय अर्जुनभाई अधिकारी साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत। आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी। वेताळ स्वामी मित्र मंडळाच्या वतीने आणि शहापूर नगरपंचायत नगरसेवक सन्माननीय राजारामजी वळवी साहेब यांच्या वतीने माझ्या लाडक्या कडरसिकांचं आणि माझ्या प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत। फायनलचा सामना मुकाबला बिग फाईट शिवम स्पोर्ट गेअर्सचे विपक्ष आई गावदेवी गोटेकर स्पोर्ट्स बी। थँक्यू। जाऊया मॅचच्या दिशेने ऐकूया आवाज प्रसाद शेळके सर, तोपर्यंत डीजे किरण पारंगे सरांना एक संधी। थँक्यू। चला सामन्याला सुरुवात होते। फायनलचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल। गेरसे विपक्ष गोटेकर बी। शहापूरचा टायगर कल्पेश स्ट्रायकर प्रथम षटक प्रीतम। चांगला चेंडू होता, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, त्यावर एक धाव धावून पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही। एक धाव संघाचा आणि वैयक्तिक खाता उघडतंय कल्पेशचं एक धावेने। एक चांगलं बॅटल बघायला मिळेल, एक चांगली फायनल बघायला मिळेल सर्व प्रेक्षकांना। दोन्ही संघ खूप तोलामोलाचे आहेत, चांगले फलंदाज चांगले गोलंदाज दरम्यान पुढील चेंडू प्रीतम याच्या षटकातील। आता मात्र शुभम, चांगला चेंडू यॉर्कर चेंडू होता, अनप्लेबल डिलिव्हरी, बीट होतोय, निर्धाव जातोय। पहिल्या चेंडूवर मात्र प्रीतम हवी ठरतोय, शुभमला शांत ठेवतोय, चेंडू निर्धाव जातोय, बिनबाद एक। दरम्यान पुढील चेंडू, आता मात्र टप्पा थोडस मागे ठेवला, काय गोलंदाजी करतोय प्रीतम फायनलच्या सामन्यामध्ये। थोडस खाली राहिला चेंडू, बाकी काम रोहन शेळकेने केलं, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या 1 वर स्थिरावलेली, बिनबाद एक। लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट आणि लगातार 3 चौकार यासाठी कॅश प्राइज आलेला आहे। शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच चरपोली ग्रामपंचायतचे वनमॅन शो माजी उपसरपंच जगदीशदादा पवार साहेब यांच्या कडून 1212 रुपयाचं कॅश प्राइज रोख। थँक्यू जगदीशदादा पवार साहेब। आता मात्र तेवढा चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, आतिश धावतोय, परंतु चेंडू जातोय वन बाउंड्री सीमा पार, चौकार। म्हटलं होतं शुभम पकडेल, त्यासाठी जगदीशदादा पवार साहेब यांच्याकडून रोख 500 रुपये आणि शहापूर नगरपंचायत नगरसेवक सन्माननीय राजारामजी वळवी साहेब यांच्याकडून रोख 500 रुपये, एकूण 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी मिळणार आहे। धन्यवाद। वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 अंतिम दिवस यासाठी केला होता। 8 शेवटचा दिवस गोड व्हावा। आपण ऐकत राहा आणि पाहत राहा वेताळ स्वामी चषक 2025। चौथ्या चेंडूवर मात्र खणखणीत चौकार लगावते, आपले इरादे स्पष्ट करतोय शुभम। शुभम माडिक एक चांगला फलंदाज आहे, क्लासिकल फटकेबाजीसाठी ओळखला जातो, एक यंग टॅलेंटेड बॅट्समन आहे।
दरम्यान पुढील चेंडू ओरपी चेंडू होता बॅटची कडा घेऊन कॅन्डी कोणती चुकी करणार नाहीये शुभम बाद होतोय चेंडू असेल षटकातील 5 धावसंख्या झालेली आहे पॉवर प्लेचं षटक होतं बघा 5 षटकांचा सामना आहे त्यातलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत तरी गोटेकर संघाच्या बाजूने झुकतंय कारण की प्रीतम खूप चांगली गोलंदाजी करतोय वासुदेवला पाठवलंय जबाबदारी घेऊन वंडावून डावकुऱ्याचा फलंदाज एक चांगला अनुभव आहे पाठीशी प्रीतम घेऊन जाईल ओव्हर द विकेट आणखीन एक चांगला फटका ओमकार तिथे हजर आहे एक रनिंग कॅच सुंदर कॅच पकडतोय बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय वासुदेवला काय गोलंदाजी केली प्रीतमने 2 मोहरे टिपलेत 2 गडी बाद केलेत एक चौकार नक्की झाला होता परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय बॅक टू बॅक 2 विकेट नक्कीच फ्रंट फुटवर बघायला मिळते गोटेकर बी संघ 2 बाद 5 अशा धावा आहेत परंतु कल्पेश अजूनही मैदानात आहे या अगोदर आजच्या दिवसामध्ये जर गेरसी विपक्ष साई स्पोर्ट्सचा सामना बघितला असेल तर कल्पेशची फटकेबाजी सर्वांना बघायला मिळाली असेल काय बॅटिंग केली होती 50 कंप्लीट केली होती 11 चेंडूंमध्ये 50 धावा कुठल्या होत्या थांबायचं नाव घेत नव्हता परंतु हा फायनलचा सामना आहे 2 गडी बाद झालेले आहेत जास्त जबाबदारी असेल कल्पेशवर आतिश घेऊन जाईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कल्पेशसाठी चांगला चेंडू होता चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला 1 धावेसाठी धावसंख्या 6 पहिल्या चेंडूवर मात्र स्ट्राईक रोटेट होते कर्णधार आता मात्र स्ट्राईकवर असेल संदीप दिवाने हे ना भरपूर वर्षांपासून शहापूरमध्ये गाजतंय अजूनही तोच क्लास बघायला मिळतोय संदीपच्या फलंदाजीमधनं तोच कॉन्फिडन्स तोच क्लास संदीप दिवाने कर्णधाराची भूमिका भरपूर वर्षांपासून बजावत आहेत चांगला संघ बनवलाय आणि 2024-25 मध्ये अत्यंत फॉर्म मध्ये असलेली टीम म्हणजे गेरसी टीम दरम्यान पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी कठीण प्रयत्न होता झेल टिपण्याचा धावसंख्या 7 एकेने धाव वाढते धावसंख्या 7 थोडा कठीण चान्स होता परंतु कन्वर्ट करू शकले असते चांगला प्रयत्न बघायला मिळाला आम्ही त्याच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होईल पुन्हा एकदा कल्पेश आता स्ट्राईकवर असेल अजूनपर्यंत अतिश हवी ठरतोय 2 चेंडूंवर फक्त 2 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये एक चौकार जरूर लगावला होता शुभमने परंतु त्यानंतर मात्र पूर्णपणे शांतता पसरली आहे मैदानात गेरसी संघ थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय आतिश पुन्हा एकदा तयार कल्पेशसाठी यॉर्कर चेंडू लोअर फुलटॉस निर्धाव जातोय धावा येत नाहीयेत धावा येत नाहीयेत धावा कराव्या लागतील सर 1 मिनिट गोटेकर संघ आपण जर विजय झाला तर कैलास केणे उद्योजक शहापूर यांच्या वतीनं रोख 1500 रुपये 1500 रुपयाचं कॅश प्राइज धन्यवाद कैलास केणे साहेब स्लोअर 1 चेंडू होता
यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, क्लीन बोल्ड केले संदीप याला. काय गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी. डीजे डीजे आम्हाला रोख पारितोषिक 51,000 रुपये ज्यांच्या वतीने मिळालं. शहापूर नगरपंचायत माजी बांधकाम सभापती आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय सचिनजी तावडे साहेबांचं शुभागमन अगदी काही क्षणातच या मैदानावर होणार आहे. सन्माननीय सचिनजी तावडे साहेब आपले मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचे बंधुराज आमच्या व्यासपीठावर दिसत आहेत, अमितजी तावडे आणि सर्व ज्यांनी आम्हाला वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा फायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. आणि ज्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होत आहे, शहापूर तालुक्याचा तेंडुलकर म्हणून ज्यांची ओळख, अनेक वर्ष या मैदानावर ज्यानं क्रिकेटवर अधिराज्य मिळवलं आणि यशवी विरान स्पोर्टचे संघ मालक आणि आपल्या सर्वांचा लाडका आवाज सन्माननीय अनिलजी विशे साहेब यांचं शुभ आगमन वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये होत आहे. आणि त्यांच्या समवेत यशवी विरान स्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील सतगीर सर यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम 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 सन्माननीय अनिलजी विशे सर, सन्माननीय सुनीलजी सतगीर सर. मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. आपल्या राजारामजी वळवी साहेब यांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये सन्माननीय अनिलजी विशे सर आणि सुनीलजी सतगीर सर. थँक्यू. तिसऱ्या षटकाची सुरुवात केली कल्पेशने. फटका चांगला होता, धोनी कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये, मोठा धक्का लागतोय. मास्टर यांना विनंती करेल एक सुरेल संगीत माझ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. थँक्यू. काय गोलंदाजी करतायत. अनिलजी विशे सर आणि सुनीलजी सतगीर सर यांचं शुभ आगमन आपल्या राजारामजी वळवी साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. डीजे शहापूर तालुक्याचे उद्योजक आणि सर्वांच्या युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय अर्जुन भाई अधिकारी आपण देखील उपस्थित आहात. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सन्माननीय राजारामजी वळवी साहेब आणि अमोलजी थोरात साहेब आपल्याला बोलवत आहेत. आणि गोटेघर ग्रामपंचायतचे उपसरपंच वनमॅन शो भाऊशेठ ढिंगोरे आपण देखील व्यासपीठावर यावं विनंती असेल. सन्माननीय अर्जुन भाई अधिकारी आणि सन्माननीय भाऊशेठ ढिंगोरे साहेब प्लीज विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. 2 षटकं झाल्यानंतर असं वाटलं होतं की कल्पेश चांगली सुरुवात करून देईल, परंतु पहिल्याच चेंडूवर ओमकारने कल्पेशला बाद केलंय. आता मात्र आनंदाचा या ठिकाणी क्षण असेल. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. उद्योजक या शहापूर तालुक्याची आणबान शान ग्रामसेवकांचा बुलंद नेतृत्व अनिल भाई दांडकर यांचं शुभ आगमन आणि त्यांच्या समवेत माझे परमस्थळी मित्र आणि ठेकेदारी म्हणजे ज्यांचं नाव रामशेठ पांढरे यांचं देखील स्वागत होत आहे. मी डीजे मास्टर एक सुरेश संगीत साहेबांच्या स्वागतासाठी सन्माननीय
फुलटो चेंडू होता, नरेंद्रने फटका खेचला. Thank you. यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु अर्जुन भाईंचं मी कौतुक करेल, आगळं वेगळं बक्षीस. गोटेकर संघाने जर विजय संपादन केला तर एक अखंड पोकळ या ठिकाणी संध्याकाळी मेजवानी पार्टीसाठी देण्यात येणार आहे. अर्जुन भाई अधिकारी आपलं मनपूर्वक स्वागत. भाऊशेठ डिंगोर साहेब आपलं स्वागत. प्रवीण शेठ आपलं स्वागत. गणेश शेठ आपलं स्वागत. मनपूर्वक स्वागत. राजारामजी वळवी साहेब यांच्यावर विशेष प्रेम करणारे हे सगळं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू, त्यावर चांगला फटका खेळलाय आणि निर्धाव जातोय. काय गोलंदाजी करतोय गोटेकर संघ. गोटेकर संघासाठी पारितोषिक आलेली आहेत. तर लगातार 3 विकेट, 3 चौकार, 3 षटकार जर खेचले तर अर्जुनभाई अधिकारी यांच्याकडनं 35 म्हणजे 3535 रुपये रोख. तसेच लगातार 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट कोणत्याही खेळाडूने घेतली तर शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक जगदीशदादा पवार साहेब यांच्या वतीनं 1212 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु ज्यांची चाऊल आम्हाला या ठिकाणी लागली, वेताळ स्वामी चषक 2025 ज्यांच्या आर्थिक सहकार्यानं आणि शहापूर नगरपंचायतचं बुलंद नेतृत्व, बांधकाम सभापती सन्माननीय सचिन शेठ तावडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. डीजे मास्टर एक सुरेल संगीत साहेबांच्या स्वागतासाठी सन्माननीय सचिन शेठ तावडे साहेब स्वागत असेल. विनंती करेल आपण व्यासपीठावर प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर त्यांच्यासाठी 1001 रुपया थँक्यू रोख अर्जुनभाई अधिकारी यांच्याकडे. त्यानंतर प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर जगदीशदादा पवार साहेब यांच्या वतीनं 500 रुपये. शहापूर नगरपंचायत नगरसेवक राजारामजी वळवी साहेब यांच्या वतीनं 500 रुपये. एकूण 1000 रुपये. अर्जुनभाई अधिकारी यांच्याकडून 1000 रुपये, तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर या ठिकाणी आगमन होत आहे युवा नेते सन्मान्य पृथ्वी शेठ अधिकारी. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि या शहापूर तालुक्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये ज्याचं अग्रगण्य नाव सन्मान्य बन्या शेठ झुंजारराव यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. माझ्या उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि राजकीय नेत्यांचं, दिग्गज मान्यवरांचं, शहापूर नगरपंचायत नगरसेवक राजारामजी वळवी साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठात पाहतोय सजलेलं आणि दिमागदार आयोजनातून साकार झालेली स्पर्धा वेताळ स्वामी चषक 2025. थँक्यू. चला चौथा षटक सुरू होतोय. अनमोल सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल डिलिव्हरी. बांधून ठेवलंय पूर्णपणे. फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. धावसंख्या झाली ती 8. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू होता, त्यावर चांगला फटका आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिथे. नक्कीच चौकार अडवलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप, चांगली गोलंदाजी बघायला मिळते गोटेकर संघांकडून. 3 षटकामध्ये अवघ्या 8 धावा. प्रसाद सर थोडस वेळ घेतोय. गोटेकर संघ आपल्याला सुवर्ण मेजवानी आहे. जर आपण संघर्ष केला आणि जर विजय संपादन केला तर शहापूर तालुक्याचे डॅशिंग वनमॅन शो अर्जुनभाई अधिकारी यांच्या वतीनं गोटेकर संघासाठी विजय संपादन केला तर आकर्षक बकरा गिफ्ट मिळणार आहे, याची नोंद घ्यावी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव जातोय. प्रसाद सर या ठिकाणी आनंद वाटेल सांगायला. शहापूर शहराचे शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन दादा तावडे साहेबांचं मानावं तेवढं कौतुक थोडं आणि आभार देखील थोडं. कारण या स्पर्धेसाठी रोख 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. कारण देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्यानं घेत जावं. वेताळ स्वामी मित्रमंडळावर ज्यांचं प्रेम आणि या शहापूर शहरावर ज्यांचं प्रेम, शहापूर शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन भाई तावडे आपलं देखील मनपूर्वक आभार आणि स्वागत व्यक्त करतोय. आदरणीय आमचे राजारामचे वळवी साहेब असतील, अमोलजी थोरात आणि सर्व वेताळ स्वामी मित्रमंडळाच्या वतीनं आभार आणि ऋण व्यक्त करतोय. आपल्या रोख पारितोषिकाने प्रथम पारितोषिक आम्हाला रोख तब्बल 51,000 दिलं, त्याबद्दल हार्दिक कौतुक आणि आभार. फटका हवेत आहे. अतिस्थिती हजर
आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगला प्रयत्न. प्रसाद सर, एक प्रश्न असेल तुम्हाला. या ठिकाणी आपण पाहिलं शिवम स्पोर्ट गेरशे स्वतः आयोजक देखील सांगतायत उडी मारलेली आहे आणि बॉल आतमध्ये ढकललेला आहे, तर सहकार्य असावं. प्रेक्षक देखील उपस्थित आहेत, प्रेक्षक आपण देखील या ठिकाणी कौल देऊ शकता, नो डाऊट. ओके ओके. पाक क्रिकेट पाहिलं तर खूप प्रगतीच्या दिशेने गेलेलं आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय यशवी विरान स्पोर्टचे मालक अनिलभाई विषय आणि सुनीलजी सतगीर सर असतील. हे देखील राजारामजी वळू साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज या शहापूरच्या मैदानात उपस्थित झाल्यात. सन्माननीय अनिलजी विषय साहेब, सुनीलजी सतगीर साहेब, माझं भव्य दिव्य व्यासपीठ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2 धावा. तर प्रसाद सर, या ठिकाणी मी सांगू इच्छितोय आई गावठी कोटेकर बी संघाचं कौतुक का करावं, ज्या शिवम स्पोर्ट गेरचे संघानं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत धुमाकूळ घातला होता आणि एका वेगच्या वतीनं आई गावठी कोटेकर बी संघ या ठिकाणी बिग फाईट करतोय. ऑफ कटर. रोहन कोणतीही चुकी करणार नाहीये. किशोरला माघारी परतवले अनमोलने. चांगली गोलंदाजी. तर या ठिकाणी प्रसाद शेळके सर आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न करतोय. ही स्पर्धा चालू आहे वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे. प्रसाद सर, पाहायला गेला तर माझ्या लाडका क्रीडा रसिकांचं आगमन या ठिकाणी होत असतं. आपण पाहतोय शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे ज्यांच्या नावाचा दबदबा उद्योग क्षेत्रामध्ये आपण ज्याचं नाव अग्रगण्य घेतलं जातं, शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख उद्योजक आणि या स्पर्धेवर त्यांचं विशेष प्रेम सन्माननीय निलेश शेठ मांजे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. साहेब, आपलं सन्माननीय राजारामजी वळी साहेब आणि वेताल स्वामी मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो साहेब, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. सन्माननीय वन मॅन शो निलेश शेठ मांजे साहेब, थँक्यू. धावसंख्या झाली ती 13. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 4थं षटक आहे. अनमोल सुंदर गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू. फलंदाज तयार. लेग ब्रेक चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव जातोय. काय गोलंदाजी करतोय. डीजे एक सुरेल संगीत निलेश शेठ मांजे साहेब यांच्या स्वागतासाठी. मांजे यांची उपस्थिती वेताल स्वामी मंडळासाठी खास असेल, कारण की कोणतंही क्षेत्र असो, कोणतेही फंक्शन असो, क्रिकेट असो, गणपती असो, मंडळासाठी नेहमी तत्पर असतात. आपलं स्वागत आहे मंडळाकडून दिले जातात. धावसंख्या झाली ती 13. 4 षटकं झालेत. धावसंख्या झाली ती 13. 7 गडी बाद झालेत. थँक्यू प्रसाद शेळके सर. या ठिकाणी पाहिलं तर आयकॉन म्हणून अनमोल भागवत, आपण पाहिले अनमोल भागवत आयकॉन म्हणून निवडले गेले आणि त्यांनी आपल्या संघासाठी जबाबदारी पार पडली. याबद्दल काय म्हणाल? अनमोल भागवत आयकॉन म्हणून खेळतात आई गावठी कोटेकर बी संघासाठी. नक्कीच ऑलराऊंडर खेळाडू आहे. जबाबदारी दिली होती 4थ्या षटकाची, कारण की लेफ्ट हँड फलंदाज क्रीजवर होता. अनमोल ऑफ कटर, लेग कटर खूप चांगल्या रीतीने हाताळतो. कर्णधार रोहन शेळकेने दिली जबाबदारी मात्र पूर्ण पार केली. आपल्या आयकॉन खेळाडू पदाला साजेशी गोलंदाजी केली. पुढील चेंडू 5वं षटक. पहिलाच चेंडू तेज तर्रार जातोय. रोहन शेळकेच्या हातामध्ये निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 13वर. जशा खेळीची अपेक्षा होती, जशा फायनलची अपेक्षा होती सर्व प्रेक्षकांना, तसा मात्र खेळ बघायला मिळत नाहीये. म्हणजेच मोठे फटके येत नाहीयेत. आला थोडा उशीर झाला, पण दुसऱ्या चेंडूवर मात्र 5व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार लगावलाय. धावसंख्येला गती दिली आहे. धावसंख्या 19. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. आतिश तयार. आता मात्र थोडासा टप्पा मागे ठेवला. चेंडू निर्धाव जातोय. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव.
काय गोलंदाजी केली गोटेकर संघाने, पूर्णपणे पहिल्या चेंडूपासून मॅचवर पकड बनवून ठेवलेली आहे. कोणत्याही प्रकारचा चान्स दिलेला नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू, चौथा चेंडू, आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू होता. आता मात्र आणखीन एक षटकार येतोय. एक तेरी तो एक मेरी. या अगोदर दुसऱ्या चेंडूवर षटकार होता. पुढील चेंडू, यॉर्कर चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 25 वर 25. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. काय सामना बघायला मिळाला आतापर्यंत, पूर्णपणे वरचढ चढलेला गोटेकर बीचा संघ. आणखीन एक खणखणीत षटकार येतोय. उशीर झाला परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. दरम्यान 4 षटकामध्ये अतिशय संत गतीने चाललेला सामना शेवटच्या षटकामध्ये खणखणीत असे 3 षटकार खेचून या सामन्यामध्ये रंगत आणली ती गेरशे संघाच्या फलंदाजांनी. आणि निश्चित आपल्याला अजूनही रंगतदार असा सामना होईल अशी अपेक्षा आहे. उत्कृष्ट असे गोलंदाजा भरणा आहे गेरशे संघामध्ये, तितकीच उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते गोटेकर संघामध्ये. आणि एक रिस्पेक्टेबल टोटल आपल्याला तिथे त्यांनी टार्गेट दिलेलं आहे. त्यांनी 30 चेंडू 32 धावा. आणि बॉल टू रन जेव्हा सामना असतो तेव्हा निश्चित थोडासा तो एक ट्रिकी असतो, म्हणजे मारायला जाऊ की कधी कधी फसगत होते. आणि तसाच काहीसा बॉल टू रनचा सामना आहे. 30 चेंडू 32 धावा. आणि अशा सामन्यामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष जो होतो तो निश्चितच बघायला मजा येते. क्रिकेट खरा क्रिकेट प्रेमी असेल त्याला. दरम्यान संघाचे कर्णधार रोहन सलामीसाठी जाते तो कॅन्डी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व या शहापूर तालुक्याची नव्हे तर ठाणे जिल्ह्याची आणबाण शान शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदेगड सन्माननीय मारुती शेठ धिरडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव विक्रांत धिरडे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मी सन्माननीय मारुती शेठ धिरडे साहेबांचं या शहापूरच्या नगरीमध्ये भगवत स्वागत राजारामजी
यांच्या वतीनं आणि वेताळ स्वामी मित्रमंडळ यांच्या वतीनं साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आगमन होत आहे हरिभक्त परायण भानुदास भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. डीजे किरण पारंगे सरांना एक विनंती करेल, एक सुवर्ण संगीत माझ्या साहेबांच्या जाधव टप्पा पडल्यानंतर चेंडू कधी उसळी घेतो, कधी बाहेर निघतो, कधी आतमध्ये येतो. आपण काही त्याचं सांगू शकत नाही. असा चतुर गोलंदाज कल्पेश. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय. फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका 2 धावा मिळतात त्या गणेशाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. पहिला चेंडू काहीसा आपटलेला असा चेंडू, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि तितक्याच ताकदीने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने गणेशाने आणि 2 धावा वसूल केल्या पहिल्या चेंडूवर. दरम्यान पुढचा चेंडू कल्पेशाचा राईट हँड ओव्हर द विकेट. आणि चौकार. सुंदर असा मिडॉनच्या दिशेने मारला फटका, चौकार घेतोय तो गणेश. या चरणी धावसंख्या वाढते. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र 2 धावेची कोशिश करतोय. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. दुहेरी, कधी चौकार, कधी षटकार असा खेळी करण्यात एक्सपर्ट असलेला गणेश आपल्या संघासाठी दुहेरी, कधी मध्ये चौकार. ज्याप्रमाणे चेंडू येईल त्याप्रमाणे गणेश त्या चेंडूला परतवून लावतोय. प्रत्येक एक आणि एक चेंडू व्यवस्थित बघून खेळून काढतोय गणेश. मिड विकेटच्या दिशेने मारला फटका, 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9 आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो कॅन्डी, मॅन फ्रॉम आसनगाव, आयकॉन खेळाडू. गोटेकर संघामध्ये खेळतोय कॅन्डी. आक्रमक आणि जबरदस्त असा बॅट्समन कॅन्डी. पाहूया आपल्या संघासाठी, गोटेकर संघासाठी किती योगदान करतोय. आणि डिलिव्हरी होती परंतु कॅन्डीला काही खेळता आली नाही आणि मिड ऑफला तो सोप्पा, अगदी सोप्पा झेल देऊन बाद होतोय कॅन्डी. स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेली आहे परंतु या ठिकाणी रोख 51,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या सहकार्यातून आलं. शहापूर शहराचं बुलंद नेतृत्व शहापूर शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिनभाई तावडे यांच्या वतीनं आम्हाला सहकार्य आलं. सचिनभाई तावडे आपलं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करेल की आपल्या विशेष आर्थिक सहकार्यातून आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो. दरम्यान एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 10. अटीतटीचा चाललेला सामना
पहिल्या षटका समाप्तीनंतर जे की सर्कलचं षटक होतं त्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्यात त्या गेरशे संघाने आणि दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो ऋतिक दिवाने एक अष्टपैलू भूमिका पार पडतोय आपल्या संघासाठी ऋतिक सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असं त्याचा रनअप आहे आणि पाहूया आपल्या संघासाठी तो काय योगदान करतोय संघाला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावतोय का ते बघायचंय प्रसाद शेळके सर या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी रोख प्रथम पारितोषिक 51,000 रुपये आम्हाला ज्यांच्याकडून मिळालं शहापूर शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट सन्माननीय सचिनभाई तावडे यांच्या वतीनं रोख पारितोषिक द्वितीय 25,000 जगदीश दादा पवार साहेब यांच्या वतीनं आणि रोख तृतीय पारितोषिक ग्रामसेवक संघटनेचं नेतृत्व सन्माननीय अनिलभाई दांडकर यांच्या वतीनं आणि रोख चतुर्थ पारितोषिक 11,000 शंकरजी पितांबरे साहेब यांच्या वतीनं या सर्व दात्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्व शहापूर तालुक्यातील दातृत्व नेतृत्वाचं आम्ही सुद्धा मोठ्या अत्यंत आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुढचा चेंडू ऋतिक यांचा सामना करील तो अनमोल आणि हलकीशी कट लागून थर्डमॅनच्या दिशेने आणि केवळ एक धाव मिळते. थँक्यू सर. या ठिकाणी वेताळ स्वामी चषक 2025 मध्ये ज्यांचं आगमन होत आहे ब्रँड वन मॅन शो भुवा शेठ अधिकारी साहेब यांचं देखील शुभ आगमन ज्यांच्या देखील विशेष सहकार्यातून स्पर्धेला आम्हाला सहकार्य आलं. सन्माननीय भुवा शेठ अधिकारी साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं वेताळ स्वामी मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. बॅट आणि बॉलचा जो संघर्ष धन्यवाद. आणि ज्या चषकासाठी मेहनत केली जाते ते आकर्षक चषक आपण पाहतोय आतापर्यंत आम्हाला मिळालेले आहेत. या शहापूर तालुक्याचे युवा नेते सन्माननीय विक्रमजी विदे सर यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. विक्रमजी विदे सरांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॅट आणि बॉलचा जो संघर्ष आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. सुंदर असं क्षेत्ररक्षण 2 धावा तर ते यशस्वीरित्या पूर्ण करतात. 2 धावेवर समाधान मानावं लागतं कारण स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षण केले अक्षरशः 2 धावा त्यांनी वाचवलेले आहेत तिथे क्षेत्ररक्षकाने आणि स्कोर झालेला आहे तो 15. दरम्यान पुढचा चेंडू ऋतिक याचा राईट हँड राऊंड द विकेट मारा करेल तो गणेशसाठी. आणि या चौकार सुंदर अशी बॅटिंग करतोय गणेश आपल्या संघासाठी. षटक संपते. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. एक गड्याच्या मोबदल्यात 19 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 32 धावा. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025. थँक्यू अनिलजी विशे सर सुनील सदगी सर आपण आलात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल राजारामजी वळी साहेब आणि वेताळ स्वामी मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक आभार. आपण पाहतो व्यासपीठ सजलेलं आहे. ठाणे जिल्हा शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख आमचे सन्माननीय मारुतीशेठ धिरडे साहेबांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावर आपण पाहतोय. अठरा चेंडू आणि शहापूर नगरपंचायत नगरसेवक सन्माननीय विनोदजी कदम साहेब यांच्या वतीनं प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला विनोदजी कदम साहेब यांच्या वतीनं मिळालेल्या आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकेवर ज्या ट्रॉफी पाहतोय ते आमचे आदरणीय विक्रमजी विदे साहेब यांच्या वतीनं मिळालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतोय. वेताळ स्वामी चषक 2025 आई गावदेव गोटेकर बी संघ जर विजय झाला तर अर्जुनभाई अधिकारी यांच्या वतीनं आकर्षक बोकड त्यांना गिफ्ट मिळणार आहे. आणि या तिला अनमोल भागवत मॅन फ्रॉम वेताळ स्वामी आयकॉन प्लेअर आणि षटकार डीजे.
7 धावांची आवश्यकता केवळ. 17 चेंडू. आणि आता मात्र फलंदाज बाद. सुंदर अशी फलंदाजी केली अनमोलने आपल्या संघासाठी. ज्या विश्वासाने त्याला आयकॉन प्लेअर म्हणून घेतलेलं तो अगदी त्याने विश्वास सार्थ ठरवला. बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही बाजूमध्ये त्यांनी चोख भूमिका बजावली आणि त्याची जाग घेण्यासाठी जातोय तो धडाकेबाज फलंदाज आतिश संघासाठी एक अष्टपैलू भूमिका पार पडतो. नेहमी तो संघाच्या मदतीला बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो तो संघाला नेहमी मदतीसाठी धावून जातोय असा आतिश मैदानात. दरम्यान अजूनही विजयासाठी 16 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मित्रांनो, मंजिल मिले ना मिले ये अलग बात है, लेकिन हम कोशिश ना करे ये गलत बात है. जिंकू किंवा हरू ही वेगळी गोष्ट आहे, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत आपण हे कोशिश केली पाहिजे. आणि तीच कोशिश करताना गेरचे संघ सुद्धा हार मानायला तयार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची हारण्याची जी जिद्द आहे, त्यांची जिंकण्याची जिद्द, आम्ही शेवटपर्यंत सामना खेचून काढू. आणि निश्चित त्यांचा कॅप्टन म्हणा किंवा कल्पेश म्हणा दोघांना दाद द्यावी लागेल, कारण ते संघाची त्यांनी निवड किंवा त्यांनी हे बांधणी अशी केली की संघ शेवटपर्यंत आपल्याला जिंकण्यासाठी दिसतोय, कोशिश करताना दिसतोय. दरम्यान वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 26. 6 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय, आत बाहेर गोलंदाजी करतोय. मिड विकेटच्या दिशेने मारला फटका. 1 धाव तर रोखू शकत नाही. 1 धावेने धावसंख्या पोहोचते 27 वर. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. टिचून अशी गोलंदाजी करतोय. थोडा स्कोर जर अजून असता तर निश्चित अजूनही मजा आली असती या सामन्यामध्ये. अजूनही चांगला संघर्ष आपल्याला बॅट आणि बॉलच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळाला असता. तरी मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही अशी काहीशी पवित्र आहे तो गेरशे संघाचा. दरम्यान कव्हरच्या दिशेने मारला फटका आणि गचाळ असं थोडंसं क्षेत्ररक्षण, परंतु सावरतोय तो. आणि दरम्यान 1च धाव मिळते. थोडीशी घाई होते क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव मिळते संघाला. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अजूनही 4 धावांची गरज आणि या षटकातील 1 चेंडू शिल्लक. डीजे किरण सर, जल्लोष करू द्या. एक चांगलं गाणं या ठिकाणी पेश करायचं आहे.